हॅलो, नमस्कार मैत्रिणींनो. चला तर मी ना आत्ता सुरुवात करते संध्याकाळच्या जेवणापासून. माझा प्लॅन काहीतरी वेगळाच होता जेवण बनवण्याचा. पण काय झालं, माझी मैत्रिणींनी मला इथे ना हे वाल असतात ना चवळीच्या शेंगा, ते दिलेले आहेत. मग माझं जे बनवायचं होतं ते बेत कॅन्सल झालेलं आहे. आणि मी आता ना चवळीचे शेंगा आहेत ना त्यातले ना हे दाणे म्हणजे चवळी काढून घेते, कारण का हे ना पूर्ण चवळी ह्याच्यामध्ये तयार झालेली आहे. आपण ही चवळीची शेंग जी असते ना त्याची भाजी बनवतो ना, गवारीची भाजी बनवतो किंवा फरसबीची भाजी बनवतो, ती आता चांगली ना ह्याच्यामधले दाणे आहेत ना मोठे असे झून झालेले आहेत, म्हणजे त्यातून चवळी निघेल. ती ना आता तिने दिले ना, तर मी बोलले की आता चला चवळीचीच भाजी बनवून. तिने देताना पण बोललेली की आताच बनव म्हणून, कारण का अजून जास्त उशीर ठेवू नको. तर मी आता ना तीच भाजी बनवणार आहे. तर त्याच्या अगोदर मला बरीच कामं आहे. म्हणजे काय, सकाळी माझी सगळी अर्धी-मुर्धी कामं राहिली होती आणि मी आज गेली होती केंद्रामध्ये. आज केंद्रामध्ये ना दुर्गा सप्तशतीचं पाठ होतं. ह्याचा व्हिडिओ मी ना छोटा एक शॉर्ट बनवलेला आहे, तो मी उद्या अपलोड करेन. म्हणजे ह्याच ह्याच्याबरोबर मी व्हिडिओबरोबर उद्या दुपारी तो अपलोड करेन. त्याच्यानंतर ना मी इथे मला जे आता बनवायचं आहे ना जेवण, त्याची सगळी तयारी करायला घेतलेली आहे. म्हणजे मला आज ना वाटणाची कढी बनवायची आहे. वाटप घालून करतात ना, जसं आपण डाळीचं कसं वाटण करतो तसं वाटण बनवून मी कढी बनवणार आहे. त्याच्या अगोदर माझी छोटी मोठी कामं जी राहिली होती दुपारची, ती आता मी पूर्ण करते. येताना मी कांदे घेऊन आली होती आणि पीठ वगैरे आणलं होतं. सकाळी जे गव्हाचं पीठ आलं होतं ते मी भरलं नव्हतं. तर पहिला मी आता हाताबरोबर सगळे ना किचन क्लीन करून घेते. जे कांदे वगैरे आहेत ना, ते अर्धे कांदे मी आता इथे टोपलीमध्ये, मला कांदे सतत जास्त लागतच असतात. तर इथे म्हणजे ना आता मी जेवढे मला लागणार आहेत ना ते मी याच्यामध्ये काढून घेतलेले आहेत. आणि हे 100 रुपयाचे मला 5 किलो कांदे मिळालेले आहेत. तर ना ते आता बाकीचे उरलेले कांदे मी आता हे इथे वरती ठेवते. तुम्हाला पहिल्यापासून माहिती असेल, म्हणजे मी आधी पण इथेच कांदे ठेवायची, की जेणेकरून ना थोडेसे ते ओलसर असतात ना, तर ते आता मस्तपैकी वरती ठेवले ना की छान असे सुटसुटीत, आणि त्यांना हवा लागते ना म्हणून थोडेसे हलकेसे ते चांगले म्हणजे सुकायला पण येतात. सुकायला म्हणजे एकदम असे सुकत नाहीत. तर ते इथे आता वरती ठेवलेले आहेत, म्हणजे चांगली त्याला हवा लागते म्हणून. त्याच्यानंतर ना बघा, हे मी आता ना, तुम्ही काल बघितलं असेल ना ब्लॉग, त्याच्यामध्ये मी तांदूळ धुवून ठेवले होते, म्हणजे सुकायला ठेवले होते. तर ते आता आज मी दळून आणलेले आहेत. त्याच्याबरोबर सकाळी मी गव्हाचं पीठ आलं होतं, ते मला दुपारी भरायला ना डब्यामध्ये टाईम मिळाला नाही. म्हणजे परत 3 वाजता मला केंद्रात जायचं होतं. त्याच्या आधी मला थोडंसं 10-15 मिनटं लवकर जावं लागते ना, तर मी सकाळचीच माझी इतकी घाई झाली होती. म्हणजे काय होतं, कामाला जायचं असतं ते पण मला माहिती असतं, मी फटाफट करते. पण आता केंद्रात जायचं आहे ना, तर त्यामुळे माझं एवढी घाई नव्हती. कामामध्ये मला टायमात पोचायचं होतं. केंद्रात पण मला 3 वाजता मला टायमातच पोचायचं होतं. पण ती एक वेगळी तयारी असते माझी. फटाफट सगळी कामं माझी केव्हा केव्हा अशी पण अर्धी राहतात. तशीच माझी आज अर्धी राहिली होती. तर असंच नेहमीप्रमाणे आता मी सगळी कामं आटपून घेते. म्हणजे जेवढे हे पीठ वगैरे आहेत ना, ते सगळे मी डब्यामध्ये भरून घेते. तर हे म्हणजे 10 किलो पीठ ना ह्या डब्यामध्ये भरायचं म्हणजे ना, पीठ असं पसरलेलं असतं पिशवीमध्ये. हे भरायचं म्हणजे माझ्यासाठी ना टास्क असतं. किती ठोकून चारी साईडला मी ना पीठ वरती काढते आणि नंतरच मग डब्यामध्ये भरते. तर ह्याच्यातलं थोडंसं पीठ मी आता चपात्या बनवायला लागतील ना, म्हणून मी पीठ थोडंसं बाऊलमध्ये काढून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर ना इथे मला आता ह्या डब्यामध्ये माझ्या कायम ना सगळे पिठं भरलेले असतात. म्हणजे ज्वारी, बाजरी, जे जे तांदळाचं वगैरे पीठ असतं ना, ते सगळं ह्या डब्यामध्ये, छोट्या डब्यामध्ये मी भरून ठेवते. तर इथे ना ज्वारी बाजरीचं थोडंसं पीठ आहे आणि तांदळाचं पीठ संपलं होतं, ते आता मी भरून ठेवलेलं आहे. आणि आता हा एक्स्ट्रा पीठ जो उरलेला आहे ना, त्याला त्या डब्यामध्ये जागाच नव्हती. मग आता मी तो असाच एका साईडला मोठ्या डब्यामध्ये ठेवून देईल, की जेणेकरून तो डबा जेव्हा काढेल तेव्हा मला लक्षात येईल की पीठ इथे आहे म्हणून समोर. तर सगळी पिठं वगैरे जागेवरती लावून ठेवलेली आहे. आणि आता परत पुढची कामं माझी जी करायची आहेत ती आता करायला घेते, म्हणजे जेवण बनवायला घेते. तर इथे तुम्हाला मी जी चवळीची शेंग दाखवली ना, ती मी आता पहिल्या नंतर सोलायला घेते, कारण का जेवण बनवायला थोडासा टाईम आहे अजून. त्यामुळे ना मी इथे हे शेवग्याच्या शेंगा आहेत ना, त्या पहिल्या सगळ्या व्यवस्थित सोलून वगैरे घेते. आणि काय माहिती आहे, म्हणजे जेव्हा पण डाळीमध्ये वगैरे टाकायची असेल किंवा आमटीमध्ये किंवा भाजीमध्ये वगैरे टाकायची असेल ना, तर ती पटकन मग डब्यातून काढून अशी मी
टाकू शकते. आणि असेच जर ठेवले ना ते शेंगा तर सगळ्या त्या सुकून जातात आणि त्या कशामध्येच यूज होत नाहीत. ते इथे बघा, इथे मस्तपैकी शेंगा साफ केलेल्या आहेत आणि डब्यात भरून ठेवलेल्या आहेत. मला हे चवळीची भाजी आहे ना त्याच्यामध्ये पण घालायची होती, पण काय मनोहरचं ना तोंड आलेलं आहे, त्याच्यामुळे ना त्याला ऑलरेडी तिखट खाता येत नाही. आणि ते शेवग्याची शेंग असते ना ती कशी चुकून खायची असते ना, तर त्यासाठी ना त्याला ते जमलंच नसतं आणि त्याला भयंकर आवडते, शेवग्याची शेंग खूप आवडते. मग मी त्याला आता खायला वगैरे जमणार नाही, त्याच्यामुळे ना मी ती शेंगच घातली नाही ह्याच्यामध्ये. छान इथे ना सगळे मी चवळी आहे ना ती साफ करून घेतलेली, म्हणजे सोलून घेतलेली आणि बरेच चवळी निघालेली आहे. तर इथे मी ते प्लेटमध्ये काढून ठेवलेले आहे आणि त्यामध्ये मी एक छोटासा बटाटा घालणार आहे, एक छोटासा टोमॅटो घालणार आहे आणि आधा इतका कांदा घालणार आहे. त्याची आता मी पुढे तयारी करते. वाटण वगैरे माझ्याकडे सगळं तयार आहे. ह्याच्यामध्ये ना चवळीच्या दाण्यामध्ये मी पाणी घालून ठेवलेलं आहे आणि पहिला मी कढई तापायला ठेवते, त्याच्यामध्ये तेल घालते, म्हणजे काय होईल की ते तापेपर्यंत ना माझी पुढची तयारी होऊन जाईल. आता सध्या मी कढई अशीच ठेवली कारण का ती ना धुवून घेतलेली आहे आणि ओली आहे ना, म्हणून मी तेल घालू शकत नाही. तर इथे ना सगळी तयारी माझी कढई तापेपर्यंतच माझी सगळी तयारी झालेली आहे, म्हणजे तेल टाकायच्या अगोदरच माझी अर्धी सगळी तयारी झालेली आहे. फक्त इथे टोमॅटो कापायचं बाकी आहे. इथे ना मी तेल घातलेलं आहे. तेल चांगलं गरम झाल्याच्यानंतर ह्याच्यामध्ये पहिला कांदा फोडणीला घातलेला आणि मी राई जिरा वगैरे ह्याच्यामध्ये काहीच घातलं नाही. प्रत्येक टायमाला राई जिरा घालणं प्रत्येक गोष्टीमध्ये किंवा प्रत्येक भाजीमध्ये ना ते पण एवढं हे म्हणजे काय उपयोगाचं नाही, त्यात राई जिऱ्याची टेस्टच येत नाही. त्याच्यामुळे ना मी डायरेक्ट आता कांदा घातलेला आहे. वाटणामध्ये खोबरं जे वाटण बनवते ना मी खोबरं आणि कांद्याचं भाजून, त्याच्यामध्ये ना आलं लसूण वगैरे सगळं असतं, त्याच्यामुळे ना मी ह्याच्यामध्ये आता लसूण पण घातलेलं नाही आहे. फक्त फोडणीला कांदा आणि टोमॅटो घातलेला आहे. अर्धा चमचा हळद घातलेली आहे आणि 2 चमचे मी तिखट घातलेले आहे. तिखट खूप तिखट नाही आहे म्हणून मी 2 चमचे घातलेले आहेत. छान तेलामध्ये ना सगळं परतून घेतलेलं आहे. तुम्हाला बरेच वेळा तर मी वाटणाची भाजी वगैरे दाखवलेली आहे, त्याचप्रमाणे सगळी मी बनवून घेणार आहे. आणि आता पुढची प्रोसेस मी तुम्हाला दाखवते. कांदा वगैरे छान मसाला वगैरे तेलामध्ये फ्राय झाल्याच्यानंतर ह्याच्यामध्ये मी बटाटा आणि चवळी जी पाण्यामध्ये होती ना ती घातलेली आहे. छान ती पण तेलामध्ये परतून घेतलेली आहे आणि ह्याच्यामध्ये मी आता ना हे शिजण्या इतकं पाणी घातलेलं आहे. मला पाणी अजून थोडंसं मध्ये घालावं लागेल, कारण की ते शिजल्याच्यानंतर थोडंसं पाणी आटतं आणि मला अशी सरसरीत भाजी म्हणजे सैल अशी भाजी करायची आहे. मी इथे तेव्हाच चवीप्रमाणे मीठ वगैरे घातलेलं आहे आणि आता ही बघा भाजी एवढी आटलेली आहे. अजून ह्याच्यातला बटाटा शिजला नव्हता म्हणून मी भाजी माझी पूर्ण झालेली नाही आहे. इथे ना मी वाटणाचं म्हणजे कढीसाठी वाटण तुम्हाला बोलली होती ना, ओल्या नारळाचं वाटण. ह्याच्यामध्ये ना ओलं नारळ घातलेलं आहे आणि लसूण घातलेला आहे, मिरची घातलेली आहे, ती पहिला वाटून घेतलेली आहे. त्याच्यानंतर मी जिरा घातलेला आहे, हळद घातलेला आहे आणि 2 ते 2.5 चमचे ना बेसन घातलेलं आहे. परत एकदा मिक्सरमध्ये छान असं फिरवून घेतलेलं आहे, म्हणजे बारीक करून घेतलेलं आहे, तसं वाटण प्रॉपर करून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर ना मी फोडणीसाठी ना 5 फोडण असतं ना, जसं राई, जिरा, धणे, बडीशेप आणि मेथी ते घातलेलं आहे. त्याच्याबरोबर 2 सुक्या मिरच्या घातलेल्या आहेत लालवाल्या आणि कढीपत्ता फोडणीला घातलेला आहे. त्याच्यानंतर ना आज मी ना कढीला कांद्याची फोडणी घालणार आहे. त्याच्यामध्ये मी कांदा असा लांब लांब चिरून एक कांदा छोटासा घातलेला आहे. त्यामध्ये हळद घातलेली आहे आणि हिंग घातलेला आहे फोडणीलाच. छान परतल्याच्यानंतर ह्याच्यामध्ये ना मी तो वाटण घातलेला आहे आणि ना वाटण एवढं चांगलं शिजवायचं, कारण का ह्याच्यामध्ये बेसन कच्चं टाकलेलं आहे ना, त्याचा कच्चापणा पूर्ण जाईपर्यंत चांगलं छान असं शिजवून घ्यायचं. इथे माझी भाजी पण आता झालेली आहे. तुम्हाला दाखवलं ना की बटाटा चांगला शिजलेला आहे. त्याच्यानंतर मी याच्यावरती कोथिंबीर घातलेली आहे आणि माझी चवळीची ही भाजी आहे ना तयार झालेली आहे. त्याच्यानंतर हे बघा इथे छान म्हणजे अगदी मी 7-8 मिनटं चांगली फक्त त्याला उकळूनच घेत होती. चांगले कड येऊ दिलं की जेणेकरून बेसनचा सगळा कच्चापणा गेला पाहिजे आहे. ह्याच्यामध्ये ह्या स्टेजला मी आता मीठ घातलेलं आहे चवीप्रमाणे आणि थोडंसं गूळ घातलेलं आहे. छान मी इथे परत ना 1 मिनटं असं ढवळून घेतलेलं आहे मीठ आणि आपलं हे आहे ना गूळ, ते चांगलं विरघळपर्यंत. तोपर्यंत मी इथे ना भाजी झालेली आहे ना, तर इथे ते एक कढ येईपर्यंत मी इथे भात घालणार आहे. आणि भात तुम्हाला मी दाखवलं, आज मी भात एवढाच घालणार आहे कारण का दुपारचा भात बराच उरला होता. कारण का मिताली आणि आयुषनं आल्याच्यानंतर जेवले नव्हते कॉलेजहून आल्याच्यानंतर. तर ना इथे भात घातलेला एका साईडला आणि आता कढी माझी होत आलेली आहे. तर ह्याच्यामध्ये मी या टायमाला आता एवढं ताक आहे माझ्याकडे, ते ताक मी याच्यामध्ये
घालणार आहे आणि ह्याच्यामध्ये आता मी पाणी वगैरे घालणार नाही आहे. तर असंच मी ढवळत ना पूर्ण त्याचं 2 मिनटं चांगली अशी बॉईल येऊ देणार आहे. म्हणजे त्याला चांगलं असं कड आले पाहिजेत, म्हणजे उकळी आली पाहिजे त्याला. आणि हे फास्ट गॅसवरतीच केलेलं आहे मी, कारण की नाहीतर मग कढी ना मी हलवायचं हे पळी फिरवायची सोडली असती ना तर कढी फाटली असती. असं फिरवत राहिलं ना तर कढी अजिबात फाटत नाही. तुम्ही बघू शकता इथे माझी कढी अजिबात फाटलेली नाही आहे. आणि त्याच्यानंतर ना एवढं 2 मिनटं फिरवतानाच मस्त छान त्याला अशी उकळी येत होती आणि मी पळी फिरवतच होती. गॅस त्याच टायमाला मी बंद केला आणि आता याच्यामध्ये शेवटी कोथिंबीर घातलेली आहे. छान इथे तुम्ही बघू शकता माझी कढी अजिबात फाटलेली नाही आणि मस्त माझी कढी पण छान तयार झालेली आहे. माझं सगळं जेवण झालेलं आहे. इथे माझा भात पण झालेला आहे आणि मेन म्हणजे भाजी आणि डाळ वगैरे काहीही कढी वगैरे काय बनवायचं असेल ना ते जर झाले ना तर आपलं अर्ध्यापेक्षा जास्त जेवण होऊन जातं. आता इथे काय झालं, मगाशी तुम्हाला बोललेलं ना की मी चपात्या बनवेल म्हणून, पण माझं बेत कॅन्सल झालं. चवळीची ओली भाजी केलेली आहे ना, तर मी आता त्याच्यासाठी भाकरी बनवणार आहे. आणि भाकरी आणि आमच्या घरामध्ये एवढी फेवरेट आहे ना, चपातीपेक्षा भाकरी तुम्ही 2 टाईम जरी दिली ना तरी पण आरामात खातील. इथे भाकरीचं पीठ ना मी आज दळून आणलेलं ना, थोडासा ना त्याचं जाडसर म्हणजे कणी खूप निघाली, रव्यासारखं रवाळ खूप निघालेलं. ते तुम्हाला दाखवत होती मी की याच्यामध्ये जरासं रवाळ निघालेलं आहे पीठ. आता मी भाकरी बनवून बघते. जर मस्तपैकी भाकरी जर झाली छान तर मला वाटलेलं असं की भाकरी फाटेल, पण भाकरी फाटली नाही. त्याच्यामध्ये थोडंसं हलकं ना ह्या हंड्यामध्ये माझ्या गरम पाणी असतं ना दिवसभराचं, त्यातल्या पाण्याने मी पीठ मळलेलं आहे, पण भाकरी माझी अजिबात फाटली नाही. नंतर मग विचार केला आता भाकरी तर नाही फाटली, पण बघूया भाकरी कडक होते काय. तर इथे भाकरी पण माझी छान फुगली वगैरे, म्हणजे काही प्रॉब्लेम नाही. फक्त ना त्यामध्ये ना कणी खूप निघालेली आहे, म्हणजे त्याची चाळ खूप निघालेली आहे. पण इथे भाकरी पण माझ्या छान अशा सगळ्याच्या सगळ्या अशा टम्म फुगलेल्या आहेत. ही बघा, ही पण माझी दुसरी भाकरी आहे. 3, 4, 5 म्हणजे 5 भाकऱ्या, पण 5च्या 5ही भाकऱ्या छान अशा फुगल्या होत्या. आणि हे बघा मी तुम्हाला दाखवते, इथे ना भाकरी पण छान झालेली आहे. मला असं वाटलेलं की कडक होईल, पण नाही कडक झालेली आहे. आता माझं मस्तपैकी ताट सगळं तयार झालेलं आहे. दुपारची ना थोडीशी इथे चवळीची भाजी होती, ती पण मी इथे ठेवलेली आहे, म्हणजे आता आम्ही जेवणाबरोबर ती संपवून टाकू. तर असं माझं रात्रीचं ताट छान तयार झालेलं आहे. आणि वाटपाची कढी तर 1 नंबर झालं होतं. आणि ही गावची चवळी होती ना, ती पण मस्त छान 1 नंबर झाली होती. चला तर या जेवायला पहिला ताट मनोहरला. आता इथे जेवण वगैरे झाल्याच्या नंतर मला ना एक फोन आलेला की मला अर्जंटमध्ये आयब्रो आणि अपर लिप करायचे आहेत. तर बाजूच्या बिल्डिंगमध्ये मी गेलेली आहे आयब्रो अपर लिप करायला. चला तर ना आजचा ब्लॉग मी आता इथेच थांबवते. आता मी घरी जायला निघालेली आहे आणि ब्लॉग इथेच थांबवून तुम्हाला बाय बोलते. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका.